सर्वांना प्रथम नमस्कार आणि जोहार. जोहार. या ठिकाणी आपल्या गोधाले कुलपरिवारातील कुटुंबीय उपस्थित राहिले, आमचे सर्व बंधू, आया बहिणीनो, सर्वांचं मी आपल्या दामणगाव कुलपरिवारातर्फे सर्वांचं मी स्वागत करतो. आणि थोडक्यात मी असं सांगत आहे तुम्हाला, म्हणजे आपला कुल देव, आपले हे जो देव आहे त्याची मग तुम्हाला ओळख करून देतोच आहे, पण त्याची अवस्था म्हणजे फार खराब झाली होती. ना आमचा पण दुर्लक्ष दिला होता, ना सर्वांचा दुर्लक्ष दिला होता. तशी एक काहीतरी त्याची आपण आपल्या कुल परिवारचा जो ग्रुप बनवेला आहे त्याला आपण यो एक चिन्ह ठेवेल आहे. त्याची अवस्था तुम्ही सांगाल तर एकदम म्हणजे गेल्यातच जमा होती. तर हे जे सांभाळून ठेवेल, आता कोणाचं देव आथावरही राहील पण नाही. हा कोटे तर नायनाट पण झालं, आता गंसत हिंडत हा जोडले आपल्याला वरच ती त्याची थोडासा चौकशी चालू झाली. आदिवासी कसा वर्षी तुम्ही आहात हे आम्हाला समजावून दाखवा. याच्यावर परीक्षा पण झाल्या तिकडं. त्याच्या शूटिंग सरकारी माणसाने येऊन ना तुमचा कसा देव आहे, कशी तुम्ही पूजा करा त्याच्याविषयी पूर्ण अभ्यास केला. तर त्याच तसा जो होता आता आपला आपण पुढे अर्थात जर ते देव, आता ते देव आपल्याकडे आहे, ते देव सांभाळून ठेवण्यासाठी आपले वरिष्ठ ना आपले वडीलधारी माणसं सांभाळून ठेवेल. त्याच्याबद्दल मी प्रथम त्यांचं मी आभार मानतो कुल कुटुंबातर्फे. त्यांनी या जरा समोर उभे राहा. या 3 महत्वाच्या व्यक्ती हा जी वस्तू आज आपल्याला नांगा मिळेल. तो आमच्या मोठे भाचा पर तान्हा जाना गोधाले, ह्याच्याकडे हिरवा देव, त्यांनी ना हा दोघे भाऊच हा तो धामणगावचा आहे ना यो हळदपाड्याचा आहे. जी जी अर्थामध्ये आमचा पण दुर्लक्ष होता, कोणाचा दुर्लक्ष होता, म्हणजे त्याच्याकडे लक्ष नाही होता. ते दोघे यांना काय करत होतं ना काय ते तिलाच माहीत. कसं तरी करून ना तेही सांभाळून ठेवेल होता. आता आम्हाला पण जाग आली काहीतरी आपण याची जतन केली पाहिजे, नाही तर आपण वाऱ्यावर सुटून जाणं सांग. त्यासाठी आम्ही ते हे केली ना. हे मरे बारक्या गोधाले झरीचे ह्यांच्याकडे नारायणदेव होता आणि हिमायचं पण काय जे असेल ते, तर ह्यांनी ते सांभाळून ठेवलेलं ना. आजपर्यंत त्यांची ती झरीला होती, ती पण आपण इथं पूजेसाठी वस्तू देव आणायला आहे ना. आपला हिरवा देव पण इथं आहे, ते आता तुम्हाला ओळख करून देईनच. तर आता आपला हिरवा देवाचे आपल्याला माहीत म्हणजे कसा त्या शक्ती आहे का नाही आहे ती आपल्याला माहीतच नाही होता. म्हणजे काय जुना पुराणा किंवा काही असं म्हणजे आपल्याला त्याची जाणीवच नाही, तर आपल्याला माहीतच नाही. ते कोणाला पण माहीत नाही, मला पण तसाच वाटत होता. तर आता मी त्या दिवसापासून आम्ही पहिला देव धुवायचा कार्यक्रम केला दिवाळीवर. तसं पण लोक म्हणजे आपली कुटुंबीय या लागली, कोटशी आली. तिला काय अडचणी आल्या तथं येणं ते थोडीशी फार म्हणजे नर्वस सारखी बोलायला लागली. आमची पोरांची शिक्षण पण नाही येत होते. आता तुम्ही इथं आम्हाला तो उजेड फोडलेला आहे ना, आमचे दाखलं वगैरे निघाला हा असं. तर मग त्याच्यासाठीच आपण एकत्र राहिला पाहिजे. आपला कुटुंब जरी हे व्हा तरी पण आपला कुठं तरी पण आपलं वडील एकत्र होतं ना. आपल्यापासूनच तुम्ही अख्खी सर्व हे दिला हा असा आपला कुटुंब वाढीला आहे. तर त्याच्यामध्ये असं झालं काय, ते भक्तावरती पण आपल्याला विश्वाससारखा नाही वाटत होता, पण मला भरपूर शिका मिळला. म्हणजे ते कोणाला नवीन जो हे करत व्हा ना, पाल करत व्हा ना, तर त्याला ऑटोमॅटिक इथं झुना लागलं, ते पलत सुटलं. म्हणजे मला नको तरी पण त्याला आला जसा नाही, ती कशी एक शक्तीसारखी. दुसरं म्हणजे एक ते जोले काढत होते, त्याच्यात मी निरीक्षण करत होते कसं करत होतं. ते पण सत्य आहे. म्हणजे त्याचं चढ उतार किंवा सोड किंवा परत बस ते मुश्किल आहे. जर ते त्याला पटलं तरच ते तसं होते, तेही समजलं मला. त्याच्यानंतर एक दुसरा प्रकार झाला. कालच्या दिवशी अथच
ती म्हणजे आता मोठी स्टोरी नाही सांगत त्याला, ती फार मोठी असं करत करत आलं. 4 दिवस झाला हे आपले देवाची पूजा करता करता त्याची नवीन बांधणी केली. पहिले एकदम हे झाले होते. आता तुम्ही नागाल, तुम्हाला दाखवू आम्ही. तर आता आम्ही चूल पेटवली. ते हा भगत हा आता ते अजून चालू आहे तिचं काम. चूल पेटवली, त्याच्यावर 5 लिटर तेल असा उकल येत होता. त्याच्यामध्ये हात बुडवून ते काढायचे असं. तर पहिली माझीच पाली, आमच्या पहिली पोराची नाही, पहिला ते भक्ताने हे हात टाकला त्याच्यात. म्हणून माझे पोराची हे केली काही, आता तू हात टाक असं. त्याने पण टाकला ना, मी भिहत गेला न टाकला हात तरी तर एवढा गेला आतमध्ये असं करून ना, काढलं काहीतरी हे घे म्हटलं. तर काय नाही हाताला आहे तसा. तर त्याच्यानंतर मग सर्वांची लाईन लागली आम्हाला बघून ना, हे पण हात टाकत आम्ही पण बघू असं. सर्वांनी येऊन त्याच्यातून ते काय काय काढत राहिले असं. पण एकच चान्स, नंतर मी परत सांगतो अजून टाकू का नाही सांगता आता. मग दुसऱ्यांदा टाकला तर ते काहीतरी त्रास होतो असं. पहिलेच एकच चान्स. असं आहे आपला कुलदैवताचे हे. तर आता त्याच्याबद्दल आपण जास्त नाही बोलत. आता तुम्हाला पण भूक लागेल होईल ना, त्याची सर्व आपण हे केले आहे पूजा वगैरे सर्व. तर हां आता देव देव एकूक घेऊन जा. जय जोहार सांगा यार, जय जोहार सांगा काय. म्हणजे जय जोहार, जय आदिवासी. मानाने सन्मानाने हा एकच शब्द आपल्याला प्रत्येक जागी बोलला पाहिजे. जय जोहार, जय आदिवासी. जय जोहार, जय आदिवासी. हा आता हरी बोला या. वरिष्ठांनी जो दाखवलेला सांगला काय आहे मग हा हरी सांगा या. आपले हिरवा देव सांगू, नाव तर घेऊ पण नांगेल नाही कोणा. जे नांगेल ते सांगत काय असा देव रह ना, कोण सांग काय हिरवा देव कसा कर सगळं फक्त पिसार तसा. हा तर यो आता वाडगोबाने केलेला आहे हिरवा देव. तर मग सविस्तर अजून नागायच्या हात मग तुम्ही मग जवळशी नागा दर्शन घ्या. ठेवेल तुम्ही दर्शन घेऊ शकता. तुम्हाला सर्वांना दिसा पाहिजे म्हणून आम्ही दाखवतो. काय काय याला अजून शेंदूर वगैरे सर्व अजून लावायचे बाकी आहे. अजून नवीनच आहे तो. काय कामात म्हणजे काय याचा म्हणजे काय ते सांग मी हिरोचे मी 3 बायकर सोनावत, रूपावत, फुलावत. हे 3 देवा हिरव्यामध्ये राहत. ते देवा येत आपले बांधला ना, ही झोटिंग आहे. एक शिरे ना 5 शिरे आहे. हा याच्यामध्ये एक शिरे सांगत आपले जो आपले जरा खालता दाखवालता दिसते. 5 5 शिरे आहे. 5 शिरे आहे हो. एक शिरे हा यो एक शिरे. बाकीचे देव भरपूर आहे पण ते देवाचा सार हा याच्या संरक्षणासाठी अजून दोन्ही बाजूने देवता अजून पारधी वगैरे सर्व याचं आहे तसं. म्हणजे याच्या हारी एकदम आपले मोठं देव सांगत असं त्याच्या हारी अजून म्हणजे फार हा असा. हा हे ठेवा, हे आता ठेवा. ते देवता असून पुन्हा दर्शन घ्यायचं तर नंतर घेऊ शकता. ही करे था जिल्ह्यावर मग आहे की म्हणजे ज्याने जवळचं त्याचं आणि तो काय माझे तो घोल गोल त्याच्या हारी बघा पुजारी त्याच्या हारी तो घोल आता घोल. एक अजून राहिला सांगायचं म्हणजे नारायण देव आहे. तो मोठा हे बरीच संख्या आहे त्याची. ते तुम्ही आता जाताना सांगू शकता. तो कौला ठेवला आहे वर कौला. तो अख्खा नारायण देव आहे. तर अशा प्रकारे सर्व
म्हणजे पहिला जो पहिला जो हिरवा देव होता त्याचं पुनर्जीवित केलेला आहे, नवीन जन्माला आणलेला आहे. तो आम्हाला तुम्हाला आता दाखवला देव. पहिला जुना होता तो तर आम्ही हे केला. हा नवीन जो केला देव जन्माला आला तो तुम्हाला दाखवला आहे. आज हा हे करताना एक संकल्पनासारखी केली होती मी, काय कसं का आपलं कुल परिवार देव आपल्याला कुल परिवार आपल्याला काहीतरी मदत करते किंवा नाही करते. तरी आम्ही पहिली सुरुवात अथशी केली, जे आपला देव जरीत होता एक नारायण देव तथा एक आहे, तर त्यांची मीटिंग घेतली. तिथून पण रिस्पॉन्स भेटला. दुसरीकडे आम्ही फिरलं असत. मग तिथं कुर्झेला गेले मधू साहेबांकडे. तिथे पण फोनवरती तरी पण चांगला रिस्पॉन्स भेटला आम्हाला. मग ताकद आली बरोबर आपलं हे आपला देव चांगल्यापैकी बऱ्यापैकी होणार असं. म्हणजे आता मधू साहेबांनी सांगितलं की एक गुलाब साहेबांनी हे एवढं सर्व केलं, पण तसं काही नाही आहे. मी फक्त म्हणजे एक मला पण एक बाबू आमचा तान्हादाचा पोरगा तो कायमचा सांगायचा, काका हे असं असं होते तसं होतं, काहीतरी पण पडते नाही तर मोडते नाही तर काय होते. त्याला ते नाराज होतं ते. म्हटलं चालेल आपण ते करू. त्याच्यासाठी ते करावं लागलं आणि त्याला भरघोस यश म्हणजे कसं तुमच्यामुळेच करू शकलो आम्ही. जरी मला हे सांगत असतील आणि माझे सपोर्टर सर्व हे आहेतच, सर्वांनी एकत्र मिळूनच ते काम करायला आहे. असं काही नाही मी केला म्हणून असं काही तुमच्या मनात पण ठेवू नका ना. तो देव जो आहे तो आमचा अर्थजात नाही आहे, अख्खे आपले कुल परिवाराचा देव आहे. तो पहिली अशी पद्धत होती, जेव्हा आपला लग्न व्यवहार असेल किंवा कोणतं पण कार्यक्रम असेल तर देव इथं येईन ना, त्याचे ते काय जॉली वगैरे काही काढत होते ना, मग ते लग्नाला जाण ना त्याचे ते विधी करून ना परत आणून ठेवत होते. त्याच्यासाठी म्हणजे देवाची पूजा होत होती ना, त्याचा वापर होत होता. मध्ये आपण हे केल्यामुळे ते जरा दुर्लक्ष झालं असेल, पण आता तसं नाही होणार, सर्वांना समजायला लागलं. तर बाकी देवांची नावं लक्षात राहिली का तुम्हाला? 5 देव. जेव्हा आपण जातीचा दाखला काढायला गेलं तर तिथं कोणाला पण शाळेचे पोरांना विचारलं काय 5 देवांची नावं लिहा, तर तिथं 5 देवांची नावं लिहा लागत. एक सांगून ठेवा नाही, लक्षात ठेवा. हिरवा, हिमाय, नारायण, बहराम, जोटिंग. अजून हा त्याच्यात पण एवढे 5च नावं लिहायची त्याच्यामध्ये, तेवढी तुम्ही लक्षात ठेवा. आणि परत अजून सांगतो, हा देव हिरवा देव, हिमाय देव किंवा जे झोटिंग देव, नारायण देव हा आमच्या पुरताच इथलाच नाही आहे, तो आपला सर्वांचा आहे. ही संकल्पना कधी विसरू नका आणि आपल्या मनामध्ये चांगलं हे ठसवून ठेवा. बस बाकी एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय आदिवासी. जय आदिवासी. माई होते ते होते. करा आता काय हे बोलतो. नाही
स्टेशनापर्यंत इथल्या पाणी तिकडे पडत राहिलं नाही. अखेर स्टेशनापर्यंत राहील मला इथल्या पाणी पडत राहिलं नाही. फक्त देवाचं मंदिर. हात धरत जा. सी